पेपर सुटायला एक 15 मिनिट राहिले आहेत. या ठिकाणी आपल्याला भैया भेटले आहेत. भैया कुणाला घेऊन आलीत? भावाला घेऊन आलोय माझ्या. ठीक आहे. 12वी झाली का तुमची? हा झाले 12वी झाले. फर्स्ट इयरला आहे मी. फर्स्ट इयर. हा बीएससी मायक्रोबायोलॉजीला. हा आता पोलीस आलेत नंतर बोलू आपण. मॅडम कसा गेला पेपर? छान झाला. छान गेला. ठीक गेला. हा हा. एमसीक्यू एमसीक्यू बरे होते म्हणजे सोपे होते. प्रिपरेशन कशी होती? चांगली होती, व्यवस्थित होती. हा हा. जरा भीती वाटू लागली काय म्हणतात? म्हणजे भीती वाटत होती पण ठीक गेला पेपर, एवढा काय नव्हता. ठीक आहे. तर यानंतर कोणता पेपर आहे? यानंतर माझा केमिस्ट्री आहे. केमिस्ट्री आहे. या अगोदर किती पेपर झाले? या अगोदर 2 झाले. 2 झाले का? काय तुम्ही सीईटीची तयारी करताय? नाही नीटची. नीटची तयारी करताय. कुठं? नांदेड. नांदेड. ठीक आहे. तर कशा प्रकारची प्रिपरेशन चालू असतं तुमचं पेपरचं? अशी म्हणजे असते व्यवस्थित, जरा म्हणजे माझ्या मूडवर असतं ते, एवढं काय नसतं. तरी पण पूर्ण पेपर सॉल्व्ह केला? केला, अर्धा पार केला. जेवढं येत होतं तेवढं तर केलंय. ठीक आहे. पेपर सोपा होता कसा होता? ठीक ठाक होता. हार्ड पण तेवढाच होता, इझी पण तेवढंच लागलं मला. एवढं काय नाही. ठीक आहे. थँक्यू मॅडम. या. कसा गेला पेपर? काय बियाड रे, सगळा फालतू गेला पेपर. फालतूच होता का? तयारी केली होती का नाही पेपराची? केली नव्हती. काय तयारी केली नव्हती? एमसीक्यू तर बरोबर आलेत का नाही? एमसीक्यू आली बरोबर. खुशीचा माहोल आहे का नाही पोरामध्ये? दुःख जरा वेगळं. खुशीचा माहोल आहे का? या ठिकाणी बोला आपण कसा गेला? 1 नंबर गेला पेपर. 1 नंबर. आउट नंबर गेला. आउट ऑफ पेपर. आउट ऑफ गेला. यानंतरचा पेपर मित्राला दाखवा का नाही? आज का केला? मित्रालाही दूर होता. भारत माता दूर असलं नसते. हे बघा एवढा भारी सुटला. इंग्लिशचा फक्त जरा अवघड गेला. असा आहे का? कसा गेला मित्र पेपर? आपला आपण नाईट मारून पण मला विचार काय बरं भावला विचार कसा गेला भाऊ पेपर? नंबर 1 गेला. नंबर 1 गेला का? आरसीसी हा प्रॉपर मोठ्या अवकर सरांच्या आशीर्वादाने पेपर चांगला गेला. चांगला गेला का? ठीक आहे. साठी नंबर 1 शिक्षक दिले आम्हाला. ठीक आहे. तयारी चांगली होती पेपरची? चांगली होती. आरसीसी ने सगळी तयारी करून घेतली. काय नीटची तयारी करतो का तू? हो. कुठं? लातूर. लातूर पॅटर्न. मित्र कसा गेला रे पेपर? एकदम बेकार सर. एकदम बेकार. एकदम बेकार. एमसीक्यू तर बरोबर आहेत का नाही? मित्र भेटला कसा गेला मित्र पेपर? पेपर अवघड होता सर, हा. पण सोडीला सोडीला का? सोडीला. मन काय घाबरू नको, पेपर सॉल्व्ह करा. म्हणजे एवढंच म्हणणं आहे की जेवढे पेपर राहतील पेपर तेवढे सॉल्व्ह करा. भीती जरी वाढली तरी पेपर सॉल्व्ह केला का नाही? धक धक असं नुसतं हेच मनामध्ये भीती. एमसीक्यू तर जरा व्यवस्थित आले का नाही? लिहिले समजा लिहिलं, फक्त जरा काही अवघड वाटलं जरा. किती मार्काचा पेपर सॉल्व्ह केला पूर्ण? 40 मार्काचा गेला मग. 40 मार्काचा. हो. म्हणजे पास व्हायची गॅरंटी आहे. पास व्हायची गॅरंटी आहे माझी. वा. असंच मित्रांनो पूर्ण पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. वेळ किती पण राहू, पेपर हार्ड येऊ किंवा सोपा येऊ, पेपर सॉल्व्ह करण्याचा मित्र करा. ठीक आहे. हो, पेपर सॉल्व्ह करा एवढं. पुढच्या पेपर साठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. 12 4 झाले. ताई कसा गेला पेपर? चांगला गेला. एमसीक्यू वगैरे सोडले? किती मार्काचा पेपर सॉल्व्ह केलाय? 30 मार्काचा. 30-35 मार्काचा केला. म्हणजे पासिंग होऊन जाते. ठीक आहे. पुढच्या पेपर साठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. या ठिकाणी होमगार्ड पळवत आहेत मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी मुलं बघा कशी माणसं पळत आहेत. या ठिकाणी मित्रांनो नमस्कार. आम्ही 2 मिनिटाखाली बसलो होतो, इंटरव्ह्यू घेत होतो भाऊचा. काही वेळेमध्येच पोलीस आली आणि भाऊ पळून गेला. काय झालं मित्र? एवढं भ्याय काय झालं तुला? साहेब पोलिसांसमोर थोडी फाटते हो. असं आहे का? कसं आहे, नाही फाटली तर पोलीस फाडून टाकते. बरोबर आहे. योग्य भावने प्रश्न मांडलाय. तर किती एन्जॉय केला पोलीस मागे लागले? भरपूर एन्जॉय तर भरपूर झालंय. असं आता जेऊ पण वाटायलंय. दम लागलाय का काय? हा, दम लागलाय. पळापळी खूपच झाली. पळापळी झाली. वर पळला, खूप पळला. इकडून रोडनं पण पळला. पोलिसाचं ते दंडुका घेऊन गेलतो घरी. आता ढोरवण्यासाठी नेलतो, पण जाऊ द्या म्हणलं, देऊन टाकलं. मागू लागलं, देऊन टाकलं. आता पोलीसवाले वरतीच आहेत, वर येऊ नको म्हणजे. तू खाली बसलो सावली झाडाखाली, हिरवगार झाडा.
या एकदम आनंदित होते सगळे पोलीस मागे लागल्यामुळे सगळ्याच्या चेहऱ्यावर तेज आलं, नाहीतर सगळेजण वाट बघत बसली होती पेपर कधी सुटतील. तर पोलिसांनी एंट्री मारून एकदम माहोल आपला गरम केला. हा गरम नाही, थंड झालं सगळं आता. शांत थंड झालं सगळं. पहिले गरम होता. पहिले गरम म्हणजे लोहासारखं ज्वालामुखी सारखं गरम होतं, आता थोडं थंड झालं. गरम म्हणजे जर पोलीस झपकला सापडला असेल कोणी मग त्याला त्याला गरम केला. टमाट्यासारखं लाल झाला असतं डोकं.